नमस्कार मित्रांनो, बघू शकतो आपण हळदीचे बेणं निवडायची पद्धत. तर हळदीचे बेणं निवडायचे असले तर हे अशा पद्धतीची हळद असली पाहिजे, जसे की त्याला कोंब असलं पाहिजे. हे बघा, याला 2 ते 3 फण्या आहेत. हे बघा, याला अशा फण्या आहेत. प्रत्येक याला अशा फण्या असल्या पाहिजे, जेणेकरून याला फुटवे वगैरे निघतात. याला पण बघू शकता फुटवे आहेत. हे पण असे छोटं जरी साईज असले तर काही हरकत नाही, पण असे फुटवे असले पाहिजे. फुटवे असले तरच आपल्याला जास्त फुटवे निघले तर जास्त शेंगा होतील. जास्त शेंगा झाले तर उत्पन्नात वाढ होईल. हे बघू शकता. तर बेणे निवडू नाही कसे. हे बघा, हे जे आहे याला बुरशी लागलेली आहे, तर हे बेणे घ्यायचे नाही. हे टाळण्यासाठी हे टाळायला पाहिजे. बघू शकता, याला आताच बुरशीचा प्रादुर्भाव आहे. पांढरी बुरशी झालेली आहे. बघू शकता, हे असं तुटले फुटलेलं बेणं सुद्धा घ्यायचं नाही, कारण की याला सड लवकर लागू शकते. हे बघू शकता. हे बघू शकता. अशा पद्धतीने बेणे निवडायचं असेल, छोटं जरी असेल तरी चालेल, पण याला फुटू येतील. हे छोटे जरी असतील पण हे बेणे एकदम उत्कृष्ट आहे. याला 10 ते 12 कोंब निघतात. कोंब निघलं तर हे बघू शकता, उत्कृष्ट प्रकारचं. आणि घेतल्यानंतर अशा सुती पोते असतील तर याच्यामध्ये हे टाकणं गरजेचं असतं. आपण जर प्लास्टिकच्या याच्यात जर टाकलं तर फार अवघड आहे. तर घरची असेल तर आपण एक निवडून सुद्धा हे बेणं घेऊ शकतो. तर चुकीच्याने हे असे खराब बेणं आपल्या याच्यात येऊ शकतं. तर हे याला सड लागण्याची दाट शक्यता असते. जखम झालेली असते, याला मार लागलेला असते. तर शेतकऱ्यांना एक विनंती करेल की यूट्यूब चॅनलवर आल्यावर आपण लाईक करणं फार गरजेचं असेल. ते लाईक केलं तर नक्कीच आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटेल. नाहीतर आम्हाला व्हिडिओ बनवण्यास फार काही इंटरेस्ट होत नाही. आता आपण सतत व्हिडिओ बनवत आहोत, तर असे हे करतात. आणि अधिक माहितीसाठी आपण आपलं यूट्यूब चॅनल अधिकृत आहे. तर हे करताना आपल्याला बेणे निवडताना अशा पद्धतीनं बेणे निवडायचं. बारीक असलं तरी चालेल. गेल्या वर्षी आपण एकदम छोटे छोटे लावले होते बघे, असे छोटे, एकदम छोटे, तरी पण याला चांगल्या प्रकारे फुटवे निघून माल झालेला आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच पाहावे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काही यांना फार एकदम मायक्रो प्रमाणात छिद्र वगैरे आहे, तर असे बेणं घेणं टाळायला पाहिजे. ते मला दाखवेल की त्याला छिद्र पाडलेले आहे, त्याच्यामध्ये भविष्यामध्ये अळी जाऊ शकते. हे बघू शकता. हे बघू शकता, याच्यामध्ये भविष्यामध्ये 100% हे खराब होऊ शकते. हे तर असे बेणे निवडताना काळजी घेणं गरजेचं असते. आणि बेणे हे निवडताना घरचे माणसं असली तर खूप चांगलं, नाहीतर मग बेणं खराब झालं, सड लागली, हे झाले आपल्याला ऐकायला भेटेल. छोटे छोटे जरी असेल, घागरा असेल, हे घागरा, याला पण फुटवे चांगल्या प्रकारे येतात. स्पष्ट चांगला माल असणं गरजेचं असते. फुटवे जर पाहिजे असतील तर हे बघू शकता, याला 3 ते 4 फुटवे आरामशीर, 1 2 3 4 फुटवे निघू शकतात. 4 फुटवे आले तर 4 शेंगा लागतात. 4 शेंगा लागल्या तर उत्पन्नात नक्कीच वाढ होते. तर पुन्हा एकदा आठवण करून देतो, चॅनलला सबस्क्राईब, नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जुने असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. तर बघू शकता, आता आपण कुठलंही बेणं जर घेतलं, हे बेणं घेऊया किंवा हे बेणं घेऊया, याच्यामध्ये कुरकुमींचं जास्त प्रमाण आहे. हे तुम्हाला दाखवू शकतो. हे बघू शकता, कुरकुमीन खूप महत्त्वाचं असते. याच्यामुळेच आपल्या उत्पन्नात वाढ होते आणि याच्यामध्ये वजन घटत नाही. बेणं घेतल्यानंतर असे कट्टे भरून ठेवायचे आणि त्याच्यावर काहीतरी झाकून ठेवायचं, जेणेकरून उत्पन्नात घट होत नाही, बेणे वगैरे आपलं खराब होणार नाही. याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं असते. होईपर्यंत लोखंडी टोपले वगैरे वापरायचे नाही.
प्लास्टिकचे वापरायचे. प्लास्टिकचे वापरले तर खूपच चांगलं, जेणेकरून बेणं खराब होण्यास मदत होणार नाही. काही काही बेणं बघा हे असं काळं कुट्ट झालेलं असते, ते घेणं फार टाळा. व्हिडिओ जरी मोठा होत असेल तर नक्कीच. आणि कुणाला हळदीचे बेणं पाहिजे असेल तर सेलम जातीचे बेणं आपल्याकडे उपलब्ध आहे, एकदम वाजवी दरामध्ये, मार्केटपेक्षा कमी. पाहिजे असलं तुम्ही आजच आपल्याशी संपर्क साधू शकता, किंवा आखाड्यात जेव्हा आपल्याला बेणं कमी पडेल असेल तर तेव्हा नक्कीच बेणं घेऊ शकता. 2 घास खाली. व्हिडिओ कसा वाटला याविषयी तुम्ही नक्कीच कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.